करता हरता वार्ता विघ्नाची गौरवी पुरवी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित फोरा तुझ गौरी कुमरा वारती माझ्या सद्गुरुनाथा माझ्या साईनाथा पंचाळी तत्वाचा गीतला विलासा कपड्यांचं वाटप, महिलांना साडी वाटप, त्याचबरोबर रुग्णांना फळे वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप, ज्या गरजू गरीब व्यक्तींना मदतीचा हात देणारं हे श्री साई सेवा मंडळ आहे आणि अनेक मान्यवरांना साईरत्न पुरस्कार देऊन सुद्धा या श्री साई सेवा मंडळानं सन्मानित केलेलं आहे. आज केसागबाई कासमबाई कच्ची यांनी श्री साई सेवा मंडळ आणि साईबाबाच्या मंदिराची निर्मिती करून आज हजारो लाखो भाविकांना या ठिकाणी साईबाबांचं दर्शन मिळतंय, मनोमन आनंद मिळतोय. ही भावना त्यांनी लक्षात घेऊन साई मंदिर बनवलं. आज आगामी काळामध्ये मंदिराची असं इच्छा आहे, कन्सेप्ट आहे की पुढे माझं मंदिर चांगल्या पद्धतीनं मागे सरकून बांधण्याची निर्मिती करण्याचं मानस आहे. त्या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय आनंदराव शेळके पाटील, शैलजा खरात, रघुनाथ शेळके सर, गोविंदराव डोंपुडे अनेक जबाबदार व्यक्तींनी आम्हाला त्या बाबतीत मोठं सहकार्य करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. या सर्व गोष्टींना समोर धरून साई सेवा मंडळाची निर्मिती देखील पुढे चांगल्या पद्धतीने मंदिर सुशोभित करून एक चांगल्या दर्जाचं मंदिर बनवण्याचा मानस श्री साई सेवा मंडळाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे खास आकर्षण, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, तुम्हा आम्हा सर्वांचे सर्वपरोचित जिल्हा परिषद सदस्य, लोणंद शहरातील लोकप्रिय असे ज्येष्ठ नेते आज या ठिकाणी श्री साईबाबा संस्थान यांच्या वतीने आयोजक आनंदबाई आता यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर कैलासवासी सैगवरवासी केसागबाई कच्ची यांनी हा सोहळा या ठिकाणी चालू केला आणि सातत्याने त्या सोहळ्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेऊन या ठिकाणी एक लोणंदला साईबाबा महाराज यांची जयंती नेहमी ते उत्साहाने साजरी करायचे. परंतु काही कारणास्तव ते या जगामध्ये आज राहिले नाहीत. तरी त्यांचा वारसा चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी आनंदबाई आता, त्याचप्रमाणे इतर त्यांचे सर्व सहकारी याप्रमाणे या ठिकाणी कष्ट घेऊन हा कार्यक्रम पुन्हा त्यांनी चालू केला. खरं तर त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वच कार्यक्रम, देशातले सगळेच कार्यक्रम रद्द झाले होते. अशा वेळी हा इथलाही कार्यक्रम रद्द झाला होता. परंतु आता या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन हा एक लोणंदला चांगला दिलासा आनंदबाई आता त्यांच्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी केलेला आहे. खरं तर लोणंद एक धार्मिक परंपरा आहे. लोणंद एक असं गाव आहे की येथे
सर्व धर्म समभाव या प्रवृत्तीने वाढणारे सर्व बंधू भगिनी आहेत. या ठिकाणी कुठलाही जातीय भेद केला जात नाही किंवा वर्गभेद केला जात नाही. या ठिकाणी सर्वजण सर्वांना घेऊन गुन्हे गोविंदाने नांदतात. मुस्लिम समाज असू द्या, धनगर समाज असू द्या किंवा माळी समाज असू द्या, हरिजन समाज असू द्या, हे सर्व एकत्रित जनतेला दाखवून देतात आणि त्याप्रमाणे ते आचरणात आणतात. मी सर्व मंडळीच्या मनापासून हार्दिक असं स्वागत करतो आणि इथून पुढे या देवस्थानला किंवा या श्री साईबाबा यांच्या मंदिरात जे काही सहकार्य लागेल ते नेहमी निश्चितपणे करू आणि त्यांना मदत करू की एक देवस्थान चांगलं नावारूपाला यावं या उद्देशाने आम्ही सहकार्य करू एवढं या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो. आणि माझे दोन शब्द अनुपस्थिती इसाकभाईंनी जे घडवलं ते आज इथं फळांच्या रूपामध्ये दिसतंय. आज आपण ते गेल्यानंतर मला वाटतं प्रथमच तिथे त्यांच्या मुलींनी पुढे होऊन हे कार्य सिद्धीस नेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी परंपरा थांबली होती, खंडित झाली होती, ती त्यांच्या मुलीने सर्व सहकार्यांच्या मदतीने म्हणजे तिथे अंजुबाई आतारा असो, बबलूभाई मनेरा असो किंवा सर्वच त्यांचे सहकारी असो यांच्या सहकार्यांनी त्यांनी हे वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे आणि इथून पुढेही दरवर्षी ते असाच करत राहतील अशी मला अपेक्षा आहे. त्यांच्या या कार्यास व पुढे वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण जगाला देशाला दिशा देण्याचं काम केलं जातं असे हे आपले साईबाबा आहेत. या देशातील हजारो जणांचे साईबाबा हे श्रद्धास्थान आहे. त्यांनी एक क्रांतिकारक विचार घेतला आणि दिशा देण्याचं काम केलं. श्रद्धा आणि सबुरी. जर माणसामध्ये श्रद्धा आणि सबुरी असेल, हा विचार क्रांतिकारक घेऊन जो पुढे जातो तो देव म्हणून आपण त्याला मानतो. आणि साईबाबा आपल्या सर्वांच्या देवरूपी रूपानं आपल्या हृदयावर आरूढ झालेले आहेत. आज साईबाबाचं या ठिकाणी वर्धापन दिन अतिशय आनंदी वातावरणामध्ये संपूर्ण होतोय. या मंडळाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. फारसा देखावा न करता एक हात गरीबाला अशा प्रकारची संकल्पना या मंडळाने घेतली. लहान मुलं असतील, गरिबांची मुलं असतील, कपडे वाटप कार्यक्रम त्यांनी घेतला.